महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते, धन्यवाद. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, लोकनेते आदरणीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. बोला शिवसेनेचा, शिवसेनेचा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा, प्रकाश आंबेडकर साहेबांचा. उत्तूर गावातलं भगवत झालाय आकाश, कारण इथं आला आहे शिवसेनेचा प्रकाश. आणि म्हणूनच आदरणीय आंबेडकर साहेबांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. त्या नामदार आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रत्येक वादळ पेलेन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. आणि सांगा त्या वादळांना माझ्याशी गाठ आहे. आंबेडकर साहेबांचं असं म्हणणारं सहर्ष स्वागत. नेतृत्व. आंबेडकर साहेबांचं सहर्ष असं स्वागत सर्वांच्या मी वतीने आंबेडकर मी साहेबांना करतो. विनंती आणि करतो. आंबेडकर साहेबांना माहिती देतो मी सत्कार छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर यांच्या साहेबांचं पुतळ्यास मी फक्त पुष्पहार अर्पण शब्दसुमनाने करावा. स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं करेन. आणि आंबेडकर साहेबांना मी सांगेन सत्कार स्वरूप थांबवून मी डायरेक्ट आंबेडकर साहेबांना बोलण्याची संधी देत आहे, कारण का वेळ फार कमी आहे, उशीर झालाय. त्यांच्याकडे पूर्ण मतदारसंघाचा कार्यभार त्यांच्यावर चालला आहे. तर समस्त उत्तूरकर ग्रामस्थ, शिवसेनेचा, समस्त आझाद पंचायत समिती समिती यांच्या वतीनं शिवसेनेचा, मी आंबेडकर साहेबांचा उत्तूर गावातलं भगवत झाला आहे आकाश, कारण इथं आला आहे शिवसेनेचा प्रकाश आदरणीय आंबेडकर साहेब. सर्वांनी खाली बसून घ्यावं. जिल्हा परिषदेच्या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार, ज्यांच्यासाठी आपण सगळेजण अतिशय मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं उपस्थित आहात, ते आम्हा सर्वांचेच शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवणारे सन्माननीय विठ्ठलजी उत्तूरकर या पंचायत समितीच्या आमच्या उमेदवार सन्माननीय डेडेकर वहिनी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचायत समितीचे आमचे दुसरे उमेदवार सन्माननीय संभाजीराव कुराडे आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठातील सन्माननीय संजय मंडलिक साहेबांचे चिरंजीव, युवा नेते वीरेंद्र भैया मंडलिक, या सभेसाठी उपस्थित असणारे दुसरे या आजरा तालुक्याचे युवा नेते आणि या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला अतिशय ताकदीनं शक्तीनं साथ देण्यामध्ये ज्यांची भूमिका महत्त्वाची आहे ते सन्माननीय अभिषेकजी शिंपी साहेब. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे तालुका प्रमुख, भादवांचे सरपंच सन्माननीय संजय भाऊ, या ठिकाणी उपस्थित असणारे आम्हा सर्वांचेच दुसरे प्रमुख सहकारी मित्र सन्माननीय शरदरावजी पाटील साहेब, या सगळ्या धावपळीमध्ये ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीची महत्त्वाची भूमिका बजावली ते आमचे जीवाभावाचे सहकारी सन्माननीय होनबट्टे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, विशेषतः या ठिकाणी उपस्थित असणारे श्रीपती यादव असतील, विठ्ठल उत्तूरकरांच्या बरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय सविता जाधव, सरपंच हाजगोळी, सूर्यकांत पाटील, सरपंच अर्धाळ, संदीप गुरव, सरपंच वजरे, धोंडरामजी सावंत, माजी उपसरपंच उत्तूर सदाशिव डेळेकर, संचालक कारखाना संदेश रायकर, ग्रामपंचायत सदस्य उत्तूर सविता सावंत, ग्रामपंचायत सदस्य उत्तूर बाजीरावजी कुराडे, गणपतरावजी शेटके, सौरभ पाटील वजरे, सन्मान्य सचिन पवार, या ठिकाणी उपस्थित असणारे महादेवराव मोरे, सचिन पवार, चंद्रकांत गोरुले उर्फ जंबू अण्णा, आनंदा घंटे, तालुका अध्यक्ष सुशांत अमनगी, संजय पोद्दार, अभिजित मोरे, शरददादा पाटील, सुदाम सावर्डे, बनाताई शिंदे, तुळशीराम कांबळे, याचबरोबर कुंडलिक डोंगरे असतील, सुजित कोराडे असतील, अनेक लोक, रवींद्र खोराटे असतील, संतोष येसादे असतील, व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व पत्रकार, मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा इतिहास घडवणारे आपण सगळेजण, पहिल्यांदा मनापासून आपल्या सगळ्यांना मी प्रणाम करतो, आपल्या सगळ्यांचं अभिवादन करतो. एवढ्या मोठ्या संख्येनं एखाद्या सामान्य कार्यकर्त्यासाठी ज्यावेळेला जनता जमते त्यावेळेला इतिहास घडत असतो. स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही कार्यकर्ते, आम्ही ज्यावेळेला अशा पद्धतीची माणसं बघतोय
सत्ता संपत्ती आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या धनदांडग्यांच्या जोरावरती राजकारण करणारी फळी एका बाजूला आणि विठ्ठल उत्तुरकर सारखा एखादा सामान्य कार्यकर्ता ज्या वेळेला निवडणुकीला उभा राहतोय त्यावेळेला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहणारे तुम्ही सगळेजण एका बाजूला. मगाशी मी तिथून येत होतो आणि स्क्रीन समोर दिसत होती. मला असं वाटलं की सभा तिथं सुरू आहे, परंतु स्क्रीन बाजूला राहिली. माणसं आणि माणसांचा लोंढा दिसतोय. एवढं प्रचंड प्रेम विठ्ठलजी आपण मिळवलंय. याच्यापेक्षा आयुष्यामध्ये दुसरी कुठलीच डिपॉझिट नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये जन्माला यायचं आणि जायचं आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा लोकांचा विश्वास मिळवणं याच्यापेक्षा मोठं लोकप्रतिनिधीसाठी दुसरं काहीच नाही. ते सगळ्याच्या सगळं आपण मिळवलंय. त्याच जोरावरती उद्याच्या 7 तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला विनंती करून आपण सगळेजण विनंती करूया आणि हे निवडणूक जिंकण्यासाठी सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो. या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातले सगळे प्रश्न, विकासाचे सगळे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांना शिवसेनेचा आमदार म्हणून, शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून जे विठ्ठल उत्तुरकर असतील, आमचे कोराडे असतील आणि आमच्या डेडेकर ताई असतील, यांच्या माध्यमातून जे प्रश्न सांगितले जातील ते सगळे प्रश्न, त्या सगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे आवश्यक असेल ते करण्यामध्ये आम्ही कुठंच मागे हटणार नाही एवढं निश्चितपणानं सांगतो. अनेक प्रश्न आहेत. आंबेवळचं धरण पूर्ण झालं, पण आंबेवळच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित आहे. मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आजच सांगतो की या आंबेवळकरातल्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी पुढच्या महिना निवडणूक झाली, आचारसंहिता संपली की तात्काळ बैठक बोलून जे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांना जबाबदारीने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. मी मुद्दाम आपणा सगळ्यांना सांगू इच्छितो, या जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा या राज्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भांडणारा जर कोण आमदार असेल तर जे ठराविक आमदार असतील त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा या प्रकाश आंबेडकरचा आहे. त्यामुळे निश्चितपणानं आंबेवळच्या प्रकल्पग्रस्तांचे सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये आम्ही सगळेजण पूर्ण काम करू. उत्तूरच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये सुद्धा जे काही प्रलंबित विषय असतील ते सगळेचे सगळे विठ्ठल उत्तूरकरांच्या माध्यमातून सगळे मार्गी लावू. आंबेवळाचं धरण पूर्ण झालं, परंतु पाणी आपल्या शेतात आलं पाहिजे. त्या पाण्याच्या शेतात यायच्या पाण्यासाठी सुद्धा लिफ्ट इरिगेशन असेल, पाणी परवाने असतील, MSCBची कनेक्शन असतील, तात्काळ ज्या बैठकीच्या माध्यमातून या सगळ्याची पूर्तता करण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही देऊ. लहानपणी ज्या वेळेला आम्ही इकडे येत होतो, लहानपणी कशाला पुढच्या मागच्या 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी सुद्धा आपण सगळेजण बघत होतो. या परिसरातल्या सगळ्या आमच्या माता भगिनी बैलगाडा केल्यासारखे त्या सायकलचा गाडा घेऊन 2-2, 4-4 घागरी घेऊन पाणी आणायच्या. आता तरी आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं या सरकारच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्यासाठी आंबेवळ धरण आलं. मग प्यायला पाणी सुद्धा मिळायला पाहिजे आणि शेताला पाणी सुद्धा मिळायला पाहिजे. धरण पूर्ण करणं ही एक बाजू होती, पण ते पाणी शेतात आणि आमच्या घरात आलं पाहिजे त्याची जबाबदारी विठ्ठल उत्तूरकरांच्याकडे द्या. मी सगळीच्या सगळी पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या माध्यमातून आम्ही घेतो एवढं जाहीरपणानं आपल्या सगळ्यांना सांगतो. शिवसेनेचे मुख्य नेते, आम्हा सगळ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करणारे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडक्या बहिणींसाठी घेतलेला दरमहा 1500 रुपयेचा लाडक्या बहिणींसाठीची योजना आहे. हजारो कोट्यावधी आमच्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निमित्तानं शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी मिळाल्या. गावागावातल्या आमच्या सगळ्या भगिनी त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देतात. त्या सगळ्या भगिनीने सुद्धा सांगू इच्छितो की विठ्ठल उत्तूरकर हा आपल्या सगळ्यांचा भाऊ आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा शिलेदार आहे. त्यामुळे त्याच्या पाठीमागे राहण्याची जबाबदारी सुद्धा आपण सगळ्यांनी घ्यावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो. अनेक योजनांच्या माध्यमातून सगळ्या महिला भगिनींच्यासाठी 50% STची सवलत केली. आमच्या उच्च शिक्षणामध्ये एका मुलीनं फी द्यायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केल्यानंतर एका दिवसात या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि राज्यातल्या सगळ्या मुलींच्यासाठी मोफत उच्च शिक्षणाची सोय केली. आमची मुलगी आता MBBS होते, आमची मुलगी आता डिग्री होते, आमची मुलगी आता फार्मसी होते. उच्च शिक्षण मोफत करण्याचा क्रांतिकारी निर्णय सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा या सगळ्याचा अभिमान वाटतोय अशा पद्धतीचं काम केलं. या सगळ्याच्या कामाची पुंजी एका बाजूला आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या कोराड्यांच्यावर असतील, डेडेकर आमच्या ताईंच्यावरती असतील आणि विठ्ठलकडे असतील. या सगळ्यांच्यावरती आशीर्वाद द्या. उत्तूर ही व्यापारपेठ आहे.
उत्तूर हे भविष्य काळामध्ये खूप वाढणारे अशा पद्धतीचं शहर आहे. आता सुद्धा कालपर्यंत आपण बघत होतो गावातली एस टी इथून इकडे जात होती. आता गावात लोक येतच नाहीत. कमानीच्या बाहेर उत्तूर एवढं वाढलंय की बाहेरच्या लोकांना असं वाटेल की उत्तूर म्हणजे तेच उत्तूर आहे. या सगळ्या उत्तूरला सुद्धा अजून विकासाची, सुधारणांची, विविध सुविधांची गरज आहे. मी आपणा सर्वांना शब्द देतो, शिवसेनेचा आपल्या सगळ्यांचा, ह्या सगळ्यांचा उमेदवार म्हणून जेव्हा विठ्ठलरावांच्यावर तुम्ही जबाबदारी द्याल. कालपर्यंत राजकारण वेगळं होतं. कालपर्यंत राजकारण वेगळं होतं. आजरा तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद मतदारसंघ होते. पलीकडच्या बाजूला मतदारसंघाचं नेतृत्व माझ्या मतदारसंघाचं मी करत होतो. परंतु आता मतदारसंघांची पुनर्रचना झाली. 3 विधानसभा मतदारसंघाचं आपल्यामध्ये 2 जिल्हा परिषद मतदारसंघ झाले. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघातील सुद्धा 50% मतदार आहेत आणि पलीकडच्या बाजूचे मतदार 50% आहेत. त्यामुळे भविष्य काळामध्ये या मतदारसंघाच्या विकासासाठी, या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातल्या विकासासाठी केवळ विठ्ठल उत्तूरकरांच्यासाठी नाही, तर भविष्य काळातल्या प्रत्येक राजकारण, समाजकारणामध्ये सुद्धा तुमच्या सोबत शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता, मग तो सामान्य कार्यकर्ता असेल, सरपंच असेल, पालकमंत्री असतील आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश मानून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. केवळ एका निवडणुकीपुरतं विठ्ठलरावांना विजयी करा, आमच्या डेडेकरताईंना विजयी करा किंवा आमच्या कुराड्यांना विजयी करा एवढ्यासाठी तुमचं आणि आमचं नातं नाही, तर भविष्यातल्या राजकारणामध्ये या परिसरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला अधिकाधिक चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या सुविधा देण्यासाठी आणि भविष्य काळातलं सगळं राजकारण, समाजकारण यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण हातात हात घालून काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो. खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. वातावरणामध्ये उत्स्फूर्त अशा पद्धतीची भूमिका आहे. उद्घाटनाला ज्या पद्धतीची माणसं जमली ते बघितल्यानंतर मी आपणा सर्वांना सांगतो, राजकारणामध्ये 2 पद्धतीचे भाग असतात. काही लोक एवढी मोठी असतात की त्यांना सत्ता फक्त त्यांच्या मोठेपणासाठी पाहिजे असते आणि काही लोक अशी असतात की जी समाजाला पाहिजे असतात. समाजाला पाहिजे असणाऱ्या लोकांसाठी अशी अलोट गर्दी जमते आणि बाकीच्यांना मात्र माणसं जमावे लागतात. विठ्ठलराव तुमच्या पाठीमागे ही एवढी मोठी पुंजी आहे. 7 तारखेचा निकाल आजच लागलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एवढं प्रचंड काम आहे. ते सगळं काम घेऊन जाऊया, निवडणूक यशस्वी करूया. निवडणूक यशस्वी करून चालणार नाही तर भविष्य काळामध्ये या निवडणुकीच्या बरोबरच भविष्यातलं राजकारण सुद्धा यशस्वी करण्यासाठी पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो. विष्णुपंत केसरकर साहेब पलीकडच्या बाजूला आमचे उमेदवार आहेत. हजारो लोकांच्या साक्षीनं तिथं सुद्धा आता सभा झाली, त्यामुळेच इथे यायला सुद्धा उशीर झाला. परंतु कार्यकर्त्यांचं संघटन, सन्मान्य विष्णुपंत केसरकर साहेबांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग, सन्मान्य जयवंत शिंपी साहेबांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग, शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता आणि कार्यकर्ता, व्यासपीठावर एकापेक्षा एक अशा पद्धतीचे ताकदीचे, शक्तीचे उमेदवार, अशी सगळं संघटन पलीकडे झालंय. तेवढंच ताकदीचं आणि शक्तीचं संघटन आपल्या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा झालेला आहे. त्यामुळे इथला निकाल आणि पलीकडचा निकाल शिवसेनेचा भगवा आजरा तालुका अशा पद्धतीची ओळख होईल अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया. सामान्य माणसांच्या सगळ्या प्रश्नांसाठी, शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधांसाठी, तरुणांना आवश्यक असणाऱ्या रोजगाराच्या सगळ्या संधींसाठी, महिलांच्या वेगवेगळ्या सगळ्या विषयांसाठी, मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, क्रीडाविषयक सगळ्या सुविधांसाठी सुद्धा जे मागाल, जे आपल्याला अपेक्षित असेल ते सगळं देण्याची जबाबदारी शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून मी घेतो. फक्त एकच शपथ तुम्हाला सगळ्यांना घालतो, आजचा उत्साह, आजची भूमिका आणि उद्याच्या 7 तारखेचा निकाल या सगळ्यांमधलं फक्त 3 ते 4 दिवसांचं अंतर आहे. या 3 ते 4 दिवसांमध्ये डोळ्यात तेल घालून प्रत्येक माणसापर्यंत पोहोचा. प्रत्येकाला विश्वास द्या, उत्तूरकर विठ्ठल म्हणजे आपण सगळेजण आहोत. सामान्य माणूसच राजकारणात आला पाहिजे. जो माणूस सामान्य असतो ना, त्याला सामान्यांची दुःख माहिती असतात. मोठ्या माणसाला ही पद फक्त मोठेपणासाठी पाहिजे असतात, पण सामान्य माणसं ज्या वेळेला राजकारणात येतात त्यावेळेला तुमचा आणि आमचा विचार करतात. अशाच पद्धतीचे हे 3 कार्यकर्ते आहेत. डेडेकरताईला ज्या वेळेला उमेदवारी दिली त्यावेळी मी अभिषेकला म्हणत होतो, अरे बघा एका छोट्या गावची सरपंच आहे, पण पाहुणे पैच इतका आहेत की ते पाहुणे पै बघता बघता ही निवडणूक ताब्यात घेऊन पुढे निघालेत. आमचे कुराडे येत आहेत. कुराड्यांचं काम आणि त्यांचं संघटन, तरुणांच्या बरोबर असणारे त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीची बांधिलकी आणि आपल्या सगळ्यांबरोबर जोडलेलं नातं बघता बघता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे 3 उमेदवार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांशी नाळ जोडून आहेत. त्या सगळ्या नाळ जोडलेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती उद्याच्या राजकारणामध्ये उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पलीकडच्या बाजूला असणारा नवीन विष्णुपंत केसरकर साहेबांच्या निमित्तानं असणारा कोळींद्र जिल्हा परिषद मतदारसंघ, हे दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली आपण यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती, अशा पद्धतीचं आवाहन करतो. 4 दिवसांमध्ये फक्त आपण सगळेजण जागते राहा.
वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष, दबाव, वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका घेऊन अनेक लोक आपल्याकडे येतील, परंतु राजकारणामध्ये सामान्य कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सुद्धा स्वाभिमानी जनतेने काही चांगले निर्णय घेतले पाहिजेत. अशा पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी आपल्या सगळ्या मतदारांच्या पर्यंत आपण सगळेजण पोहोचून 4 दिवसांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका मात्र आपण सगळ्यांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. इथं अपेक्षित असणाऱ्या 40 बेडच्या हॉस्पिटलबद्दल सुद्धा आपण निवेदन दिले. मी आपणा सर्वांना सांगतो, आरोग्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या सुविधा असतील, पुनर्वसनाचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळे प्रश्न असतील, निवडणूक झाल्यानंतर, आचारसंहिता झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या समेत नवीन जिल्हा परिषद सदस्य म्हणून विठ्ठलराव आणि त्यांच्याबरोबर आमच्या डेडेकरताई आणि आमचे मित्र कुराडे यांच्याबरोबरची बैठक घेऊन जे जे प्रश्न तुमचे असतील त्या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याची जबाबदारी माझी राहील. फक्त तुमची जबाबदारी उद्याच्या 7 तारखेपर्यंत धनुष्यबाण, धनुष्यबाण आणि धनुष्यबाण आणि त्यावरचा बटन दाबण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत करा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करा अशा पद्धतीचं आवाहन करतो. आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.